श्री स्वामी समर्थ. कधी तुमच्या मनात असा विचार आला आहे का की अहोरात्र कष्ट करूनही, घाम गाळूनही शेवटी खिशात एक रुपया उरत नाही? का काही लोकांच्या घरात लक्ष्मी सतत पाणी भरते आणि आपल्याकडे मात्र आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जातो? काय ही केवळ नशिबाची साथ आहे की आपल्या नकळत आपल्याच घरात काही अशा चुका घडत आहेत ज्या लक्ष्मीला घरात येण्यापासून रोखत आहेत? कल्पना करा, एक असं घर जिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत प्रत्येक कृती ही देवाची कृपा ओढून घेणारी आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 गोष्टी सांगणार आहेत ज्या जर तुम्ही आजपासून, अगदी आजपासूनच तुमच्या घरात सुरू केल्या तर विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण, कर्जाचा डोंगर आणि मानसिक तणाव कायमचा नाहीसा होईल. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या प्रगतीचा एक दिव्य मार्ग आहे. मित्रांनो, घर हे केवळ विटामातीचे बांधकाम नसतं, तर ते एक मंदिर असतं. आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. पण त्याचप्रमाणे ज्या घरात शिस्त, पावित्र्य आणि मांगल्याची कामं केली जातात, तिथेच कुबेराचा खजिना रिकामा होत नाही. आपण अनेकदा बाहेरच्या जगाला दोष देतो, पण आपल्या घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेला आपण विसरतो. आज आपण दत्तगुरूंच्या आणि थोर संतांच्या शिकवणीतून समजून घेऊया की ती 10 कामे कोणती आहेत. आपल्या घराची स्पंदने आपल्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असतात. जेव्हा आपण घरात कटकटी करतो तेव्हा ती नकारात्मकता भिंतीमध्ये साठून राहते. याउलट जेव्हा आपण भक्तीचा दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात दारिद्र्य जळून खाक होते. आजचा हा विषय तुमच्या आर्थिक परिस्थितीला कलाटणी देणारा ठरणार आहे. पहिली गोष्ट, उंबरठा पूजन आणि स्वच्छता. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ येण्या-जाण्याचा मार्ग नाही, तर तो आपल्या घराचं संरक्षण कवच आहे. अनेक जण आज उंबरठ्याला महत्त्व देत नाहीत. सकाळी उठल्यावर सर्वात आधी उंबरठा स्वच्छ करून तिथे हळद-कुंकवाचे लेपन करावे. उंबरठा हा महालक्ष्मीचा उंबरठा मानला जातो. जर तो अस्वच्छ असेल तर लक्ष्मी तिथे पाऊल ठेवायला कचरते. कोल्हापूरच्या सौ. रंजनाताईंचा अनुभव आहे. 2017 सालची ही गोष्ट. त्यांच्या पतीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. कर्जाचे हप्ते थकले होते. घरात सतत चिडचिड असायची. त्यांना एका सत्पुरुषाने सल्ला दिला की, ताई, घराचा उंबरठा हा देवाचा उंबरठा माना. रंजनाताईंनी रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून उंबरठा धुतला, तिथे रांगोळी काढली आणि हळद लावून नमस्कार केला. अवघ्या 2 महिन्यात त्यांच्या पतीला एका मोठ्या कंपनीची कायमस्वरूपी ऑर्डर मिळाली. हे केवळ पाणी टाकणं नव्हतं, तर ते लक्ष्मीच्या स्वागताची मनापासून केलेली तयारी होती. दुसरी गोष्ट, तिजोरीची योग्य दिशा आणि स्वस्तिक. पैसा कुठे टिकतो? जिथे शिस्त आणि पावित्र्य असते. आपली तिजोरी किंवा जिथे आपण पैसे ठेवतो ती जागा नेहमी ईशान्य किंवा उत्तर दिशेला असावी. उत्तर ही कुबेराची दिशा आहे. त्या तिजोरीवर कुंकवाचा एक स्वस्तिक असणे अनिवार्य आहे. स्वस्तिक हे रिद्धी-सिद्धीचे प्रतीक आहे. अनेकांना सवय असते पाकिटात जुनी हॉटेलची बिलं, फाटलेली कागद, देवाचे फोटो ठेवण्याची. ही एक मोठी चूक आहे. यामुळे पैशाचा प्रवाह थांबतो. पाकिट म्हणजे लक्ष्मीचे आसन आहे, ते कचराकुंडी करू नका. नाशिकचे एक व्यापारी होते. प्रचंड उलाढाल असूनही शेवटी गल्ला रिकामा राहायचा. त्यांनी आपल्या तिजोरीची दिशा बदलली आणि तिथं एक सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवून पूजा सुरू केली. हळूहळू त्यांना जाणवले की अनावश्यक खर्च कमी झाला आहे.
संतांच्या वचनानुसार शुद्ध तेथे बुद्ध आणि वृद्धी. तिसरी गोष्ट अन्नाचा सन्मान आणि अन्नपूर्णा माता. आपल्या अन्नाचा मान राखणे हे पैशाच्या समृद्धीचे पहिले लक्षण आहे. जेवताना कधीही ताटात अन्न उरवू नका. ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथून आई अन्नपूर्णा निघून जाते आणि जिथे अन्नपूर्णा नाही तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. सोलापूरचे गजानन पाटील यांची गोष्ट. त्यांच्या घरात खूप वाद व्हायचे आणि पैसा टिकायचा नाही. त्यांची मुले ताटात अर्धे अन्न सोडून द्यायची. गजानननी घरातील सर्वांना एकत्र बसवून जेवणापूर्वी प्रार्थना आणि अन्नाचा दाणाही वाया घालवायचा नाही असा नियम केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरातील आजारपण कमी झाली आणि दवाखान्यात जाणारा पैसा वाचू लागला. घरातील वातावरण शांत झाले आणि लक्ष्मीची कृपा झाली. चौथी गोष्ट तुळशीची सेवा आणि संध्याकाळचा दिवा. तुळस ही विष्णुप्रिया आहे. ज्या घरात तुळस सुकलेली असते किंवा जिथे तुळशीजवळ दिवा लावला जात नाही तिथं दारिद्र्य येते. रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावताना शुभं करोती म्हणणे हा केवळ एक संस्कार नाही, तर तो घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकण्याचा मार्ग आहे. तुळस ही ऑक्सिजन देणारी वनस्पती तर आहेच, पण ती घरातील संकटे स्वतःवर ओढून घेते. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुळशीची माळ गळा, मुखी नाम विठ्ठला. तुळशीची सेवा करणाऱ्याला कधीच कशाचीही कमतरता भासत नाही. एका माऊलीने सांगितले की त्यांच्या बागेतील तुळस वारंवार सुकायची. जणू घरावर काहीतरी करणी बाधा होती. त्यांनी नियमितपणे तुळशीला दूध आणि पाणी अर्पण करून दत्तगुरूंचे नामस्मरण केले. तुळस तर बहरलीच, पण त्यांच्या मुलाला परदेशात नोकरीची संधी मिळाली. पाचवी गोष्ट दानधर्माचे महत्त्व. आपल्या कमाईचा किमान 10वा हिस्सा गरिबांना किंवा समाजकार्यासाठी द्यावा. तुम्ही म्हणाल, अहो आधीच माझ्याकडे पैसे नाहीत, मी दान कसं करू? पण लक्षात ठेवा, जमिनीवर बी पेरल्याशिवाय पीक येत नाही. दान हे तेच बी आहे. जेव्हा तुम्ही उघड्या हाताने देता तेव्हाच देव तुमच्या हातात देतो. पुण्याचे एक निवृत्त अधिकारी, त्यांना पेन्शनमधून घर चालवणे कठीण जात होते. तरीही त्यांनी ठरवले की रोज 10 रुपयाची बिस्किटे रस्त्यावरच्या कुत्र्यांना द्यायची. त्यांनी ही सेवा सुरू केली आणि अचानक त्यांच्या एका जुन्या जमिनीचा वाद मिटला, ज्यातून त्यांना कोट्यावधी रुपये मिळाले. दानाचे फळ हे 1000 पटींनी परत येते. 6वी गोष्ट मीठ आणि पाण्याची स्वच्छता. वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा, विशेषतः मंगळवारी किंवा शनिवारी, घरात खडे मीठ टाकून फरशी पुसणे अत्यंत आवश्यक आहे. मीठ हे घरातील नकारात्मक विचार, इडापिडा आणि नजर दोष शोषून घेते. तसेच पाण्याचा तांब्या नेहमी भरलेला ठेवावा. रिकामा घडा हे गरिबीचे लक्षण मानले जाते. किचनमध्ये रात्रभर खरकटी भांडी ठेवू नका, यामुळे राहू प्रबळ होतो. 7वी गोष्ट कुलदेवतेचे नामस्मरण. आपल्या कुलदेवतेचे नाव घेतल्याशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही. घरामध्ये दररोज किमान 108 वेळा कुलदेवतेचा मंत्र किंवा श्रीसूक्ताचे पठण करावे. ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा उच्चार घरात झाला पाहिजे. जर तुम्हाला श्रीसूक्त येत नसेल तर ते मोबाईलवर लावा, पण त्याचे स्वर घरात गुंजले पाहिजेत. दर शुक्रवारी देवीला 5 कमळाची फुले किंवा गुलाबाची फुले अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील आर्थिक अडथळे दूर होतात. 8वी गोष्ट तुटलेल्या वस्तू आणि अडगळ. घराच्या कोपऱ्यात पडलेली अडगळ, तुटलेली भांडी, बंद पडलेले घड्याळ हे राहू आणि शनीचे दोष निर्माण करतात. प्रगती थांबली असेल तर तुमच्या घराचे छत आणि कोपरे तपासा. जिथे जळमटे असतील तर समजून जा, तुमची बुद्धीही जळमटांनी झाकली गेली आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाने जेव्हा आपल्या घरातील अडगळ काढून टाकली
आणि जुन्या टाकाऊ वस्तू भंगारात काढल्या तेव्हा त्यांना स्वतःला मानसिक हलकेपणा जाणवला आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले झाले. 9वी गोष्ट सायंकाळची शांतता आणि मंत्र. सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपू नका, रडू नका किंवा कोणाशीही वाद घालू नका. ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची असते. यावेळी घरातील सर्व दिवे लावून महालक्ष्मी अष्टकम किंवा दत्त अष्टकम ऐकावे. जो यावेळी झोपतो त्याचे भाग्यही झोपते. ज्या घरात सायंकाळी भांडणे होतात तिथून लक्ष्मी कायमची निघून जाते. 10वी गोष्ट कर्माची शुद्धता आणि प्रामाणिकपणा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कष्ट. नशिबावर विसंबून राहण्यापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा. कोणालाही न फसवता कमवलेला 1 रुपया हा अन्यायाने कमवलेल्या लाखो रुपयांपेक्षा जास्त टिकतो. तुमच्या कष्टाला प्रार्थनेची जोड द्या. श्रमाविना फळ नाही आणि भक्तीविना बळ नाही. पंढरपूर जवळच्या एका लहानशा गावात एक शेतकरी राहत होता. अत्यंत गरिबी, पण कधीही कुणाचे वाईट केले नाही. तो रोज विठ्ठलाचे नाव घेऊन शेतात राबायचा. त्याला त्याच्या शेतात गुप्तधन सापडले नाही, पण त्याच्या मुलाने कष्ट करून कलेक्टर बनून संपूर्ण घराचे दारिद्र्य संपवले. हाच खरा चमत्कार आहे. तुमच्या मनात प्रश्न असेल, हे सगळं केल्यावर लगेच उद्या बँक बॅलन्स वाढेल का? मित्रांनो, श्रद्धा आणि सबुरी ही गुरुमाऊलींची 2 सूत्रे लक्षात ठेवा. बदल एका रात्रीत होत नाही, पण तो होतोच. जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यात बदल करता तेव्हा निसर्ग तुमच्यासाठी मार्ग मोकळे करतो. मित्रांनो, आज आपण ही जी 10 कामे पाहिली त्यापैकी तुम्ही किमान 5 कामे उद्यापासून सुरू करणार का? मला कमेंटमध्ये हो मी करणार असे नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला हा शेअर करा, जेणेकरून त्याच्याही जीवनात प्रकाश येईल. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.